और स्टुडंट्स तुम्हाला कल्पना आहे आपलं चालू आहे डेरिव्हेटिव्ह. तर यामध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण काय काय शिकलो आतापर्यंत. तो टॉपिक जो आपला सुरू आहे तो आहे डिफरन्सिएशन. डिफरन्शिएट करणे म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढणे किंवा त्याला काय म्हणायचं आहे डेरिव्हेटिव्ह. आता आपण आतापर्यंत सम डिफरन्स प्रॉडक्टचे प्रॉब्लेम आले. आता असायला घ्यायचे आहे प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन division of the function. Division of the function. Question: differentiate the following. The following with respect to x. With respect to x. Number 1. y is equal to. आता प्रॉब्लेम काय आहे. प्रॉब्लेम आहे अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन 2x डिवाइडेड बाय 1 मायनस साइन 2x. हा प्रॉब्लेम आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल का बेसिकली अंडर रूट एक्स हा फॉर्म्युला झाला माहिती आहे. म्हणजे आपल्याला एवढं माहित आहे का ddx ऑफ अंडर रूट ऑफ एक्स इज इक्वल टू काय आला 1/2x. त्यानंतर आपल्याला आज जो फॉर्म्युला पाहिजे तो आहे ddx ऑफ d by d म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ d by d. असं असते ते काय फॉर्म्युला आहे du by dx मायनस u dy by dx डिवाइडेड बाय. आजचा आपला फॉर्म्युला असणार आहे. पण कसा फॉर्म्युला जाऊन डेरिव्हेटिव्ह काढण्याच्या आधी पहिले याला सिम्प्लिफाय करायचं. आता याला सिम्प्लिफाय कसं करायचं आपल्याला माहित आहे 1 ची व्हॅल्यू sin square x plus cos square x is equal to 1. sin square x plus cos square x equal to 1. सी 1 ची व्हॅल्यू आहे आणि sin 2x ची व्हॅल्यू आपण लिमिट शिकताना आहे फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे 2 sin x cos x. ते आपल्याला माहित आहे. तर ह्या व्हॅल्यू या ठिकाणी ठेवायच्या आणि सिम्प्लिफाय करायचं. आपल्याला हे अंडर रूट काढायचं आहे. अंडर रूट ऑफ y इक्वल टू आता 1 ची व्हॅल्यू काय सांगितली तुम्ही sin square x plus cos square x प्लस sin 2x ची व्हॅल्यू काय सांगितली आहे 2 sin x cos x डिवाइडेड बाय. तशाच किती खाली पण ठेवायचं. sin 1 ची व्हॅल्यू sin square x plus cos square x minus 2 sin x cos x. Therefore, y is equal to under root of. असं काय दिसते आपल्याला या ठिकाणी असं दिसते की हे आहे sin square x plus 2 sin x cos x plus cos square x. म्हणजे काय केलं रीअरेंजिंग द टर्म्स. sin square x आधी दिलं नंतर हे टर्म मध्ये दिले आणि cos square x सोडून दिलं. असंच मी या ठिकाणी करतो sin square x minus 2 sin x cos x plus cos square x is equal to. Therefore y is equal to under root of. काय दिसते आपल्याला दोन माहिती आहे a plus b चा स्क्वेअर. हा काय असते b स्क्वेअर plus 2ab plus b स्क्वेअर. हा जो आपल्याला माहिती आहे बेसिक रूल आहे. म्हणजे जर अशा असतील टर्म अशा असतील तर त्या कशा फाइंड आउट करायच्या मेथड ऑफ होल स्क्वेअर a plus b चा स्क्वेअर. आता पहा या ठिकाणी असं आहे काय असते sin x चा स्क्वेअर इकडे किती आहे cos स्क्वेअर आहे. म्हणजे या ठिकाणी समजा a ची किंमत sin x b ची किंमत cos x
तर काय दिसते आपल्याला मध्ये काय पाहिजे ट्वाइस ए बी आहे म्हणजे काय दिसते साइन स्क्वेअर एच म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर खाली ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे कसं मिळते a प्लस b चा स्क्वेअर अंशामध्ये आणि छेदामध्ये काय झालं छेदामध्ये आहे a मायनस b चा ब्रॅकेटचा स्क्वेअर आता काय होईल अंडर रूट आणि स्क्वेअर निघून जाईल म्हणजे फक्त काय राहील तर a प्लस b म्हणजे a प्लस b च्या व्हॅल्यू घ्यायच्या काय व्हॅल्यू घ्यायच्या sin x प्लस cos x अंशामध्ये a प्लस b चा स्क्वेअर छेदामध्ये sin x मायनस cos चा स्क्वेअर म्हणजे काय होईल स्क्वेअर आणि अंडर रूट निघून जाईल आणि फक्त टर्म शिल्लक राहील काय लागायचा sin x प्लस cos x डिवाइडेड sin x मायनस cos x आणि हे झालं आता सिम्प्लिफाइड प्रॉब्लेम अंडर रूट निघालेला आहे आता या ठिकाणी कोणता रूल लावायचा डेरिव्हेटिव्ह ऑफ u बाय v म्हणजे अंश भागिले छेद म्हणजे कोशंट न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर आणि म्हणून काय होईल dy by dx dy by dx फॉर्म्युला अप्लाय करा इट इज dy by dx is equal to ddx of RHS उजवीकडे जे असेल ते sin x plus cos x sin x plus cos x divided by sin x minus cos x आणि आता रूल लावा dy by dx पहा कसं होणार काय रूल पहा b हे बघा b म्हणजे छेद b b dx of u आपण फॉर्म्युला पूर्ण दिलाय पहिल्या दिवशी तुम्ही ते पाठ केलेले आहे dx of u ची डेरिव्हेटिव्ह मायनस u into काय dx of v sin x minus cos x चा ब्रॅकेट आणि खाली डिवाइडेड बाय v स्क्वेअर v म्हणजे छेदातील पद sin x minus cos x चा ब्रॅकेट dy by dx परत पाहून कसं केलेलं आहे हे पहा छेद v dx of u minus u dx of अल्टरनेट आहे म्हणजे एका ठिकाणी डेरिव्हेटिव्ह नाही आहे दुसऱ्या ठिकाणी आहे आता हे बघू तर इट इज sin x minus cos x पहिल्या ब्रॅकेट मध्ये म्हणजे हा ब्रॅकेट धक्काच आहे याला काही ऑपरेशन नाही याला ऑपरेशन आहे डेरिव्हेटिव्ह आता पहिले dx ऑफ आपण काय करतो dx ऑफ सेपरेट प्रत्येकाची इथे डायरेक्ट आहे dx ऑफ sin x काय करणार cos x dx of cos x काय आहे मायनस sin x मायनस या ब्रॅकेटला डेरिव्हेटिव्ह नाही असता असा द्यायचा sin x plus cos x आणि या ठिकाणी याला डेरिव्हेटिव्ह dx of sin x dx of sin x is cos x ब्रॅकेट द्यायचा मायनस dx of cos x dx of cos x काय मायनस sin x म्हणजे काय मिळेल मायनस मायनस प्लस त्याला मायनस पार्ट डेरिव्हेटिव्ह साइन पूर्णपणे पडलेले आहे आणि आता हे सिम्प्लिफाय करायचं छेदामध्ये आहे sin x मायनस cos x का दॅट इज dy by dx मल्टीप्लाय करा प्रत्येक टर्मनी प्रत्येक टर्मला मल्टीप्लाय करा sin x into cos x sin x cos x sin x into minus sin x म्हणजे minus sin square x sin x into minus sin x minus sin square आता minus cos x into cos x काम होणार minus cos square x minus minus plus काय आलं sin x cos x हे झालं
पहिल्या ब्रॅकेट. आता दुसरं ब्रॅकेट कसं मल्टिप्लाय sin x into cos x इथं ब्रॅकेट आहे. sin x into cos x म्हणजे sin x cos x प्लस sin x into sin x sin square x प्लस cos x into cos x cos square x प्लस cos x into sin x म्हणजे sin x cos x. दूसरा ब्रैकेट डिवाइडेड बाय sin x minus cos x का therefore dy by dx सिंप्लीफाई करा sin x cos x sin x cos x प्लस है 2 sin x cos x ब्रैकेट क्लिक करेंगे 2 sin x cos x माइनस. आता इथे काय दिसतंय या दोन मध्ये माइनस कॉमन निघते तर माइनस कॉमन काढा sin square x plus cos square x sin square x plus cos square x काय केलं आपण sin x cos x plus sin x cos x 2 sin x cos x या दोघांचा माइनस थेट कॉमन काढला sin square x plus cos square x. आता आपण इकडे आलो माइनस. पण या ठिकाणी पण तसंच आहे ना sin x cos x plus sin x cos x 2 sin x cos x माइनस चिन्ह 2 sin x cos x. त्यानंतर माइनस चिन्ह हे पहा sin square x plus cos square x माइनस हे मी तसंच ठेवतो आणि बाहेर काढतो sin square x plus cos square x याला माइनस चिन्ह कॉमन डिवाइडेड बाय sin x minus cos x चा पहा काय दिसतंय आता dy by dx इनटू काय काय राहिलं पहा काय कॅन्सल झाला आणि काय राहिलं या ठिकाणी आता पहा 2 sin x cos x minus 2 sin x cos x कॅन्सल. त्यानंतर sin square x plus cos square x याची किंमत 1 म्हणजे काय उरलं -1 अंशात -1 पण झाला प्लस आहे कॅन्सल झालं याची किंमत 1 आहे -1 त्यानंतर माइनस हे याची किंमत पुन्हा -1 अंश संपला अंशांना पद गेलेले आहे therefore sin x minus cos x चा it is equal to -2 by sin x minus cos x चा अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी हे आन्सर आलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 differentiate the following with respect to x. Question second. Y is equal to x log x divided by x plus log x. X log x, x plus log x. काय करायचं तसंच काय करायचं दोन्ही साईडला dx लावायचं dy by dx equal to dx of x log x divided by x plus log x. आता या ठिकाणी कसा सोडून लावायचा dy by dx equal to काय झालं u by v.
काय फॉर्म्युला v into du by dx. du by dx म्हणजे dx of numerator x log x प्लस या ठिकाणी v सॉरी u x log x into dx of v x plus log x डिवाइडेड काय v स्क्वेअर म्हणजे डिनॉमिनेटर चा स्क्वेअर x प्लस log x चा स्क्वेअर. dy by dx dy by dx equal to simplifying x plus log x into आता बघा सारखं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घ्यायची. आता या ठिकाणी dx ऑफ हे काय झालं, हे कोणत्या प्रकारचं फंक्शन आहे, हे फंक्शन आहे u into v. हे पहा x into log x म्हणजे u ची किंमत u ची किंमत x आणि v ची किंमत log x म्हणजे काय प्रॉडक्ट. आणि काय प्रॉडक्ट रूल सांगा पटकन. dx ऑफ uv कसा आहे तो u dv by dx प्लस v du by dx म्हणजे फर्स्ट सेकंड फर्स्ट. आणि या ऑर्डरनी त्याला नियम लावा dx ऑफ u into v या ठिकाणी ब्रॅकेट. तर कसं लिहितो आपण u ची किंमत x dx ऑफ v log x प्लस v dx ऑफ u म्हणजे x ब्रॅकेट बंद इथपर्यंत आलो. त्यानंतर x log x प्लस x log x आणि या ठिकाणी dx ऑफ पहिल्याची दुसरे u प्लस dx ऑफ x बाय फॉर्म्युला आपल्याला माहित आहे and dx of log x is equal to 1 by x. Now divided by x plus log x square. Therefore dy by dx is equal to x plus log x into आता चला ब्रॅकेट मध्ये x dx of log x 1 by x plus log x into dx of x किती 1 प्लस या ठिकाणी x log x into या छेदामध्ये कंसाच्या छेदामध्ये एलसीएम घ्या. हा एलसीएम किती आहे कंसा किती x हे बघा x एलसीएम आहे x into 1 x प्लस 1. आता या ठिकाणी काय होईल पहा हा x आणि हा x काय होईल कॅन्सल झाला म्हणजे हा अंशातला x आहे हा छेदामधला x आहे कॅन्सल झाला. therefore पुन्हा पहा डिवाइडेड बाय टर्म लिहायची राहिलेली आहे आपली इट इज x प्लस log x चा स्क्वेअर. सोबत तसं चालू इथे म्हणे पहा x कॅन्सल आणि आता सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये काय आहे x प्लस log x ब्रॅकेट मध्ये उरलं x प्लस log x इथं काय उरलं 1 प्लस log x 1 प्लस log x इथे काय उरलं पहा प्लस इथं उरलं x प्लस 1 log x x plus 1 log x and therefore divided x plus log x का square x plus log x का square. आता या ठिकाणी याला मल्टिप्लाय केल्यास जर मल्टिप्लाय केलं तर काय होते बघा x into 1 x प्लस मल्टीप्लाई जास्तीत जास्त सिम्प्लिफाय काय x into 1 x into log x that is x log x plus log x into 1 plus log x into log x का स्क्वायर प्लस इसे सुद्धा x log x
प्लस 1 into log x म्हणजे log x डिवाइडेड x प्लस log x चा स्क्वेअर. ओके. आणि त्यानंतर therefore dy by dx is equal to dy by dx is equal to काय पहा सजातीयपणे करेक्ट करा x log x plus x log x that is 2x log x 2x log x दोन पद गेले म्हणजे कोणते पद गेले 1 आणि 2. त्यानंतर log x plus log x 2 log x 2 टाइम log x. त्यानंतर हे दोन पद गेले आणि आता पहा कोणते पद राहिले. आता राहिलेले पद आहे x त्यानंतर x स्क्वेअर आणि log x चा स्क्वेअर log x चा स्क्वेअर x प्लस log x चा स्क्वेअर log x चा स्क्वेअर हे टर्म उरलेले आहे. त्यानंतर x प्लस log x चा स्क्वेअर खाली काय राहिलं x प्लस log x x प्लस log x चा स्क्वेअर. आता याच्यापेक्षा काही सिम्प्लिफाय होते का पाहायचं काही कॅन्सल होते का ते पाहतं पण तसं या ठिकाणी काहीही दिसत नाही कारण कॅन्सल इथं कॅन्सल होण्याचे कोणतेही चान्स दिसत नाही. आता इथून जर 2 कॉमन काढलं तर काय राहील x log x प्लस log x x log x प्लस log x. तसं पण इथं नाहीच आहे इथे x आहे log x चा स्क्वेअर आहे त्याच्यामुळे काय करायचं असं त्या स्क्वेअरला सोडून द्यायचं एक्झाम सबमिट आहे. तर आता प्रॉब्लेम नंबर 3 पहा y is equal to 5 raised to x minus 4 divided by 3 e raised to x minus 2 3 e raised to x minus 2. Applying our usual method dy by dx is equal to काय करतो आपण d dx of RHS 5 e raised to x minus 4 divided by 3 e raised to x minus 2. आता नेहमी सारखंच काय दिसते u by v सम काय करायला u by v अप्लाय करा v 3 e raised to x minus 2 पहिल्या ब्रॅकेट मध्ये दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये d dx of u it is 5 e raised to x minus 4 minus u 5 e raised to x minus 4 into d dx of v it is 3 e raised to x minus I divided by काय करतो आपण v square 3 e raised to x minus 2 चा v square चा स्क्वेअर. पहा काय केलं आपण परत पहा v हे बघा v छेदात पद v d dx of u अंशातील पद मायनस u अंशातील पद into d dx of छेदातील पद आणि छेदातील पदाचा स्क्वेअर. आता हे सोडू dy by dx पहिला पुढचा असा as it is 3 raised to x minus 2 into इथं काय करायचं d dx of